नमस्ते माझ्या बंधू भगिनींनो, कसे आहात सगळेजण? अर्थातच सगळे खुश असाल, कारण मी आणि अनिशा ताई नेहमीच तुम्हाला भेटत असतो आणि खरंच तुमचे खूप खूप आभार की आमचा जो मेघना अँड अनिशा शो ऑफ लॉ तुम्ही इतका उदंड त्याला प्रतिसाद दिलात आणि त्या माध्यमातून आपण कायद्याची माहिती घेतली आणि अनिशा ताईने ती अप्रतिम सांगितली. कारण तुम्हा सगळ्यांचे जे काही फोन येत होते, मेसेज येत होते, त्यावरूनच आपल्याला समजलं की कायदेविषयक माहिती किती गरजेची आहे. आणि खरं तर म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी एक नवीन युट्यूब सिरीज घेऊन येत आहोत, अर्थातच गोष्ट कायद्याची वास्तव कथांची. यामध्ये अनिशा ताईला जो काही 33 वर्षाचा अनुभव आहे ना, त्या अनुभवाची गाठोड ती आता आपल्यासाठी उघडणार आहे. कारण जीवन जगताना आपल्याला खरंच खूप काही गोष्टींचा आधार लागतो आणि त्यासाठीच ही युट्यूब सिरीज आहे आणि याही माध्यमातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल यात मला तिला मात्र शंका नाही. हो की नाही अनिशा ताई? नमस्ते, मी ॲडव्होकेट अनिशा फणसळकर. गोष्ट कायद्याची वास्तव कथांची या मालिकेत आपलं खूप खूप स्वागत. मागच्या सगळ्या मालिकांना आपण इतका छान प्रतिसाद दिलाय, त्यामुळेच आम्हाला ही प्रेरणा मिळाली की वास्तव कथांचं तुमच्यासमोर गाठोडं उलगडावं आणि त्यातले जे काही अनुभव आहेत ते तुमच्यासमोर मांडावेत. असं बघा की वास्तव जीवनामध्ये आपल्याला रोज खूप काही अनुभव येतात. आपले काही स्वतःचे असतात, काही दुसऱ्यांचे असतात, पण हे सगळे अनुभव ना आपल्याला काहीतरी शिकवून जातात, माणसाला घडवतात. आणि ही जडणघडण होत असतानाच आपल्याला जे काही शिकायला मिळतं त्यातूनच वास्तव जीवनामध्ये काय करावं, काय करू नये, काय टाळावं, हे सगळं आपल्याला ते शिकवून जातात. माझ्या आत्तापर्यंतच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये ज्या ज्या काही केसेस माझ्यासमोर आल्या त्यातनं अनेकविध मला अनुभव आले आणि त्या अनुभवांतनं तुम्हाला जे काही मला सांगता येईल ते समाजभान म्हणून मला तुम्हाला काही सांगायचंय आणि त्यातनं तुम्ही काय टाळलं पाहिजे ह्याच्यावरती नक्कीच आपल्याला विचार करता येईल. आणि नक्कीच ह्या मालिकेतून तुम्हाला काय मिळेल तर आपण सजगपणे आयुष्यात कसं जगलं पाहिजे आणि आपल्या लोकांना बरोबर घेऊन जाताना, आपल्याला पुढे जात असताना आयुष्यात काय काय चांगले अनुभव येण्याकरता काय काय करावं लागेल आणि काय टाळावं लागेल याची एक मालिका तुमच्यासमोर मी आणि मेघना सादर करतोय. हो ना मेघना? आणि याचा सगळ्यांना निश्चितच फायदा होईल. धन्यवाद. चल मग अनिशा ताई, स्वार होऊयात आपल्या या नवीन एपिसोडला. येस. आणि तुम्ही सगळे नक्कीच भरभरून प्रतिसाद द्याल यामध्ये आम्हाला दोघींना येतील मात्र शंका नाही. आणि असंच भरभरून प्रेम राहू देत. आणि ज्या काही या कथा आहेत त्या ऐकल्यानंतर तुमचेही अनुभव शेअर करायला विसरू नका. त्यासाठी दोघींचाही खाली नंबर मी देते, व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावरती कळवा किंवा ईमेल आयडी देते, त्याच्यावरती मेल केलं तरी चालेल. गोष्ट कायद्याची वास्तव कथांची ह्याच्यामध्ये आम्ही दोघीजणी ज्या कथा घेऊन येणार आहोत त्याचा वास्तविक जीवनाशी कुठलाही संबंध नाही. पण ह्या सगळ्या कथा वास्तव आहेत, घडलेल्या आहेत. त्या घडलेल्या कथांमधून आपण काय टाकायचंय आणि काय नवं घ्यायचंय. नवीन पालवी फुटू द्यायची आहे, पण ती फुटू देत असताना काहीतरी चांगल्या गोष्टींचा अंगीकार करायचाय, समाजभान ठेवायचंय आणि लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला का पोचवायच्या आहेत मेघना? त्याचं कारणच हे आहे ग की लोकांनी काय टाळावं, कायद्याचा कसा वापर करून घ्यावा. कायद्यातल्या काही तरतुदी ह्या आपल्यासाठी आहेत, पण कायद्यातल्या काही तरतुदींचा वापर करून काही लोक गैरफायदा घेत आहेत. तो घेऊ नाही द्यायचा आहे आणि चांगल्या पद्धतीनं आयुष्य कसं जगायचंय ह्याच्याकरता हा प्रयत्न आहे. आणि खरं तर आपल्याला ही जी सगळी कल्पना आली, जो आपण अनिशा अँड मेघना शो ऑफ लॉ तुम्ही जो पाहत होतात, तर त्यावेळेस अनेक सख्यांचे आम्हाला फोन आले, त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायला मिळाले आणि त्यावरून असं सुचलं की अरे अनिशा ताईला 33 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे तिने किती केसेस हँडल केलेल्या आहेत. आणि खरं तर त्याच्यासाठी आहे की तिचा जो काही एक्सपिरियन्स आहे आणि बऱ्याच जणींचे जे काही फोन्स वगैरे आलेले आहेत त्यावरून आम्हाला असं वाटलं की ही गाठोड आता तुमच्यासमोर उलगडावं, म्हणजे तुमचेही अनुभव आम्हाला नक्कीच त्याच्यातून आपल्याला ऐकायला मिळतील. आणि कथा आहेत ना, ह्या फक्त कथा नाही, ह्या वास्तविक जीवनाशी जोडलेल्या कथा असल्यामुळे
त्यातनं काय घ्यायचंय ना हे खूप महत्वाचं आहे. कारण आपण रोजच्या आयुष्यात जगताना ना इतके अन्याय अत्याचार बघतोय, मग ते अन्याय अत्याचार नकोय. बरोबर. आपल्याला त्यातून मार्ग काढायचाय. हा मार्ग काढण्यासाठी ह्या परिणामकारकपणे आयुष्य पुढं उभं ठाकलंय, त्याला सामोरं जाण्यासाठी तुम्ही आणि मी सज्ज व्हायचे, असं मी आणि मेघना आवाहन करतोय. तेव्हा पाहत राहूयात गोष्ट कायद्याची वास्तव कथांची. तेव्हा नक्कीच हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि हो, चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे ह्या सुंदर कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय आणि जय हिंद. जय हिंद.